नमस्कार. मी ज्योतिष योगेश प्रभू ईश्वर ज्योतिष कार्यालयात आपल्या संवादाला साधत आहे. माझ्या सर्व व्यवस्थेला शुभ सकाळ. आज आपण बघणार आहोत दैनिक पंचांग, दैनिक राशी भविष्य, प्रत्येक राशीच्या शुभांक आणि शुभ रंगासह. त्याचबरोबर आपण आजचं ज्योतिषशास्त्रीय दिवस कसा आहे तोही बघणार आहोत. त्यानंतर दैनिक राशी भविष्यावर नंतर आपण एक महा उपाय बघणार आहोत जो प्रगतीसाठी म्हणजे शैक्षणिक असो, आर्थिक असो, व्यावसायिक असो, नोकरीमधली असो, प्रगती करण्यासाठी काय करावं यासाठीचा महाउपाय मी व्हिडिओच्या शेवटी दिलेला आहे. तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्ही नक्की राहा आणि त्या उपायाचा तुमच्या आयुष्यात प्रगतीसाठी तुम्ही लाभ करून घ्या. व्हिडिओची सुरुवात करताना आपण सुरुवात करूया दैनिक पंचांगापासून. आजचं दैनिक पंचांग श्री शालिवाहन शक 1947 विश्वावसुनाम संवत्सर विक्रम संवत 2081-82 चालू असून उत्तरायण वसंत ऋतू चालू आहे. त्याचबरोबर आजची इंग्रजी दिनांक 15/12/2026 आहे. आजचा वार रविवार असून हा वार सूर्यदेवाचा आणि विष्णूचा दिवस असा मानला जातो. त्याच पद्धतीने आजची तिथी फाल्गुन कृष्ण एकादशी आहे. तर आजचं नक्षत्र हे चंद्राचं श्रवण हे नक्षत्र आहे, जे नक्षत्र ज्ञान, श्रवण आणि यशाचं प्रतीक मानलं जातं. त्याचबरोबर आजचा युग परिघा आहे. आजचं करण म्हणाल तर दिवाकरण, बालव, रात्रकरण, कौलो हे आहे. आज चंद्र कोणत्या राशीत तर चंद्र शनी महाराजांच्या मकर राशीत असून तो पृथ्वी तत्वाच्या राशीत आहे. आज सूर्य कोणत्या राशीत आहे तर कुंभ राशीतून तो मीन राशीत प्रवेश करत आहे. मीन संक्रांत जी दुपारी 12:17 वाजता आहे. तर आज 15 मार्च ज्योतिषशास्त्रीय विशेष काय आहे तर आज पहिल्या जे तुम्हाला मी सांगितलं की मीन संक्रांत. आज सूर्य आज मीन राशीमध्ये प्रवेश करत आहे. मीन ही गुरुची रास असल्या कारणाने हा जो काळ आहे हा आध्यात्मिक प्रगतीसाठी उत्तम आहे. प्रशासकीय आणि सरकारी क्षेत्रातील लोकांसाठी हे मोठे राशी परिवर्तन आहे. त्यांना खूप चांगलं यश यात प्राप्त होऊ शकतं. आज पापमोचनी एकादशी देखील आहे. आजचा उपवास सर्व प्रकारच्या दोषांतून मुक्ती देणारा मानला जातो. सर्व नक्षत्रात ही एकादशी आल्याने आज नामस्मरण करणे अत्यंत फलदायी ठरणार आहे. त्याचबरोबर आज सूर्य आणि चंद्र संबंध येतोय तो कसा तर सूर्याचे जलतत्वात जाणे आणि चंद्राचे श्रवण नक्षत्रात असणे यामुळे मानसिक संवेदनशीलता आज वाढू शकते. त्याच पद्धतीने जर 15 मार्चचा आपण दैनिक राशी भविष्याचा विचार केला तर आपण सुरुवात करूया मेष राशीपासून. मेष रास काय म्हणते तर आज मेष राशीच्या लोकांना नोकरीमध्ये मोठे बदल संभवतात. सूर्याचे 12वे भ्रमण तुमच्या खर्चामध्ये वाढ करू शकतं. पण परदेशाशी संदर्भात जर काही कामं असतील तर त्यात तुम्हाला यश प्राप्त होऊ शकतं, फायदा होऊ शकतो. तुम्हाला थोडा डोळ्यांचा काळजी घ्यावी लागणार. डोळ्यांचे विकार कदाचित थोडेफार होऊ शकतात तर त्याकडे निश्चित काळजी घ्या. वैद्यांचा किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या त्रास होत असेल तर. शुभ रंग तुमच्यासाठी नारंगी आणि शुभ अंक तुमच्यासाठी 9 हा आहे. वृषभ राशीचा जर विचार केला तर अत्यंत शुभ असा तुमच्या राशीसाठी दिवस आहे. सूर्य तुमच्या लाभस्थानात आहे असल्याने उत्पन्नाचे नवीन नवीन मार्ग तुम्हाला सापडतील. सरकारी कामात अडकलेले पैसे तुम्हाला मिळणार आहे. तुमच्यासाठी शुभ रंग पांढरा तर शुभ अंक 6 आहे. मिथुन राशीचा विचार केला तर कार्यक्षेत्रात तुमचे वर्चस्व वाढणार आहे. नवीन नोकरीच्या संधी किंवा पदोन्नतीचे योग आजच्या दिवशी तुमच्या राशीला येणार आहे. जर तसे योग आले, तसं काही घडलं तर निश्चित कमेंट बॉक्समध्ये टाका, आम्हाला ऐकायला आनंद वाटेल. तर पितृसुख तुम्हाला आज लाभणार आहे. समाजात तुमच्यात प्रतिष्ठा वाढण्याचे काही प्रसंग येणार आहेत. तुम्हाला कुठल्या तरी समारंभात का प्रमुख पाहुणे म्हणून देखील बोलवलं जाऊ शकतं. आज तुमच्यासाठी शुभ रंग हिरवा तर शुभ अंक 5 हा आहे. कर्क राशीचा विचार केला तर नशिबाची साथ मिळेल असा आजचा तुमच्यासाठी दिवस आहे. आज तुम्हाला लांबच्या प्रवासाचे योग दिसत आहे. त्याच पद्धतीने आज तुम्हाला वडिलांचे सहकार्य प्राप्त होणार आहे. धार्मिक कार्यामध्ये जर तुम्ही पुढाकार घ्याल तर तुम्हाला त्यातनं खूप आध्यात्मिक प्रवृत्तीचे लोकांची तुमची गाठभेट होऊ शकते. तसेच तुम्हाला आज उच्च शिक्षणामध्ये देखील यश प्राप्त होऊ शकतं. तर आज तुमच्यासाठी शुभ रंग चंदेरी तर शुभ अंक 2 हा आहे. आज सिंह राशीचा विचार केला तर सूर्याचे 8वे भ्रमण आरोग्याबाबत सावध राहण्याचे संकेत तुमच्या राशीच्या लोकांना देत आहे. तर त्याकडे थोडं लक्ष ठेवा. गुपित गोष्टी उघड होण्याची आज शक्यता आहे तर त्यावर पण थोडं लक्ष असू द्या. थोडा संयम पाळा. कुणावरही अंधळा विश्वास ठेवू नका, कदाचित तो तुमच्यासाठी घातक ठरू शकतो. आज तुमच्यासाठी शुभ रंग सोनेरी आणि शुभ अंक 1 हा आहे. तर कन्या राशीचा विचार केला तर वैवाहिक आयुष्यात थोडा ताण येऊ शकतो, पण सामंजस्याने घेतला तर तो ताण जो आहे तो लवकर रिलीज होईल, कमी होईल. आज भागीदारीच्या व्यवसायामध्ये तुम्हाला मोठे निर्णय आज घेणं टाळलं तर बरं होईल. आज जनसंपर्कात तुमची वाढ होणार आहे. ती वाढ झाल्यामुळे ती
तुम्हाला भविष्यामध्ये त्याच्यातनं काही ना काहीतरी प्रॉफिट त्या भेटीतनं काही ना काहीतरी प्रॉफिट तुम्हाला होऊ शकतो. तुमच्याकडे शुभ रंग पिस्ता, तर शुभ अंक 4 हा आहे. तुळ राशीचा विचार केला तर शत्रूंवर मात करण्याचा आजचा दिवस आहे. जुन्या कोर्ट कचेरीच्या कामांमध्ये तुम्हाला निश्चित यश असं प्राप्त होणार आहे. नोकरीत तुमचे विरोधक आज तुमच्या समोर शांत होतील. ते तुमच्यासमोर कुठल्या प्रकारच्या कुरबुरी करू शकणार नाही. तुमच्या आरोग्यामध्ये देखील आज चांगली सुधारणा होऊ शकते. तर ज्यांचं आरोग्य थोडं दुखावलेलं असेल किंवा खराब असेल, आज त्यांना खूप छान जाणारा असा दिवस आहे. तर आज तुमच्यासाठी शुभ रंग आकाशी, तर शुभ अंक 7 आहे. वृश्चिक राशीचा विचार केला तर बुद्धिमत्तेचा वापर करून आज तुम्ही कठीण प्रश्न सोडवू शकता. जी तुमच्यामध्ये जी कॅलिबर आहे तसा आजचा तुमचा दिवस आहे. आज मुलांच्या प्रगतीमुळे तुम्हाला समाधान प्राप्त होऊ शकतं. आज कुठली तरी नवीन प्रेमाची सुरुवात तुमच्या आयुष्यात होऊ शकते. तर त्याचीच काही सुरुवात झाली तर निश्चित आमच्या कमेंट बॉक्समध्ये टाका यस म्हणून, आम्हाला समजेल की काही ना काहीतरी घडतंय. आज तुमच्या राशीला कलपकता वाढेल. आज तुमच्यासाठी शुभ रंग तांबूस, तर शुभ अंक 9 आहे. त्याच पद्धतीने धनुराशीचा विचार केला तर घरामध्ये आनंदाचे वातावरण राहील. तर वाहन किंवा मालमत्तेचे व्यवहार तुमचे आज पूर्ण होणार आहे. तुम्हाला आज आईचं आरोग्य सुधारेल. तसेच कौटुंबिक सौख्य तुम्हाला लाभणार आहे. कुटुंबामध्ये तुमची विचारपूस केली जाणार आहे. कुटुंबामध्ये तुम्हाला तुमच्या प्रगतीकरता किंवा तुमच्या दुःखांकरता तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. असं सौख्य तुम्हाला आज लाभणार आहे. तुमच्यासाठी शुभ रंग पिवळा, तर शुभ अंक 3 हा आहे. मकर राशीचा विचार केला तर तुमच्या पराक्रमात आज वाढ होणार आहे. तुमच्या हातून काहीतरी नवीन पराक्रमी अशी गोष्ट घडणार आहे. तर तुमच्या पाठीशी शनी महाराजांचा आशीर्वाद आजच्या दिवशी असणार आहे. तर नवीन लोकांशी संपर्क आज तुमचा येऊ शकतो. लहान भावंडांकडून तुम्हाला सहकार्य प्राप्त होऊ शकतं. आज छोटे पण असे लाभदायक असे प्रवास तुमच्या राशीच्या लोकांना निश्चित येणार आहे. आज तुमच्यासाठी शुभ रंग निळा, तर शुभ अंक 8 हा आहे. कुंभ राशीचा विचार केला तर आर्थिक स्थिती आज तुमची भक्कम करण्याचा आजचा दिवस आहे. तर त्याचा तुम्ही फायदा करून घ्या. सोन्या चांदीच्या गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा मिळू शकतो. बोलण्याच्या जोरावर आज तुमची अडकलेली जी कामे आहे ते पूर्ण करून घेण्यासाठीचा आजचा दिवस आहे. आजचा शुभ रंग जांभळा, तर शुभ अंक 5 हा आहे. मीन राशीचा विचार केला तर सूर्य तुमच्याच राशीत प्रवेश करत असल्याने आज तुमचा आत्मविश्वासात निश्चित अशी वाढ झालेली असणार आहे. तर समाजामध्ये मान सन्मान वाढण्याचा आजचा दिवस आहे. तर डोकंदुखीचा त्रास तुम्हाला आज होऊ शकतो. त्याची थोडीशी काळजी घ्या आणि थोडी विश्रांती पण घ्या. आता तुमच्यासाठी शुभ रंग सोनेरी पिवळा आणि शुभ अंक 3 हा आहे. तर हे झालं 12 राशींचं भविष्य. त्यानंतर आपण शुभ आणि अशुभ काळाचा विचार केला तर अभिजित मुहूर्त सकाळी 11:54 ते 12:42 आहे. या वेळेमध्ये तुम्ही शुभकर्म करावेत. राहू काळाचा विचार केला तर दुपारी 4:58 ते संध्याकाळी 6:27 या काळात दान करणं शुभ आहे. पण नवीन कर्म चालू करू नका. नवीन काम आज या वेळेमध्ये चालू करू नका. जो व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं होता की एक प्रगतीसाठी तुम्हाला मी महा उपाय देणार आहे, तर नीट कान देऊन ऐका नेमकी तो महा उपाय आणि एकादशी निमित्त काय आहे तो. तर आज एकादशी आणि मीन संक्रांत असल्याने तुळशीजवळ दिवा लावा. विष्णू सहस्रनामाचं पठण करा. ओम विष्णवी नमः या मंत्राचा जप करा किमान 108 वेळा. तसेच सूर्यदेवाला तांब्याच्या कलशातून कुंकू मिश्रित पाणी अर्पण केल्याने प्रगतीचे मार्ग तुमचे मोकळे होणार आहे. आज सूर्य संक्रमण असल्या कारणाने तुम्हाला त्याचा निश्चित फायदा होऊ शकतो. तर एकादशीसाठी तुम्ही हा उपाय करू शकता. तुमच्या प्रगतीसाठी तुम्ही हा उपाय करू शकता. नोकरी, शिक्षण, व्यवसाय, धनलाभादीसाठी तुम्हाला ह्या उपायाने निश्चित फायदा होईल. तर हे झाला महा उपाय. ह्याच्या नंतर तुम्हाला इतरही काही विषयांवर माहिती हवी असेल तर आमच्या कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही टाका. त्याचबरोबर आमचा जे यूट्यूब चॅनल आहे याचे व्हिडिओ तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आमचं चॅनल सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आमचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. त्याच पद्धतीने तुम्हाला जर काही आयुष्यामध्ये काही समस्या असतील, जसं की विवाह होत नाही, संतती होत नाही, मुलं शिकत नाही, शिक्षणात अडचणी येत आहेत, आजारपण येत आहेत, वास्तू होत नाही, नोकरी व्यवसायामध्ये काहीतरी समस्या आहेत, तर त्याच पद्धतीने काही तुम्हाला वास्तू संदर्भात अडचणी असतील, जसे की नवीन वास्तू घ्यायची, वास्तूमध्ये काही अडचणी आहेत, दिशा काही चुकलेल्या आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी टॉयलेट बाथरूम आलेले आहेत, तर ते कसे रिपेअर करावे, त्याच्यावर काय ट्रीटमेंट करावी. त्याचबरोबर काही कंपनीच्या काही अडचणी असतील की कंपनीमध्ये मॅन्युफॅक्चरिंग होते पण प्रॉफिट तेवढा होत नाही आहे, नवीन काही कार्यालय काढायचे असतील, नवीन काही तुम्हाला जमीन खरेदी करायची असेल तर त्याचं लँड इन्स्पेक्शन असेल, त्या संदर्भातले काही रेमेडी असतील, त्याच पद्धतीने न्यूमरोलॉजिकलीचा विचार केला तर तुम्हाला मोबाईल नंबर, व्हेकल नंबर,
आणि तशाच पद्धतीने तुमच्या नेम करेक्शनसुद्धा आम्ही तुम्हाला निश्चित करून देऊ. तर मगा सांगितलेल्यापासून जे काही तुम्हाला समस्या आहेत काहीही असेल तर तुम्ही आम्हाला निश्चित संपर्क साधा. आम्ही तुम्हाला जास्तीत जास्त प्रयत्न करू की तुम्हाला त्या समस्येतून बाहेर काढण्यासाठी आमच्या श्री यात्रा ज्योतिष कार्यालयाला संपर्क साधा. आमचा दिलेला नंबर आहे खाली, त्यावर निश्चित संपर्क साधा. धन्यवाद. नमस्कार. श्री गुरुदेव दत्त.